अजून प्रेक्षकांचा सपोर्ट खूप चांगला आहे. धन्यवाद. केतन मात्र ठरलं या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला केतन. हॅलो. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. रायगड जिल्ह्यामधील हे दोनही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र पहिल्यांदाच खरं तर ही स्पर्धा खेळतात. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्तानं. टॉस जिंकलाय तो कडाव संघानं, कर्जत तालुक्यामधील संघ, आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शेख केतन थांबायचं थोडंसं, काही कॅश पारितोषिक आहेत तुमच्यासाठी. ज्ञानेश्वर मात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. विकास पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. ज्ञानेश्वर मात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. केतन थोडंसं बाजूला थांबत, लगेच काही सन्मान झाल्यानंतर काही कॅश पारितोषिक आहेत ते तुमच्या पर्यंत आपण पोहोचू. हेतुटणे संघासाठी काही पारितोषिक आहेत. हेतुटणे टीमच्या प्रतिनिधींनी यायचे आमच्या मुख्य व्यासपीठावर. हेतुटणे टीम आपल्यासाठी देखील काही पारितोषिक आहेत. आपण देखील या प्रतिनिधी काही. अवेश गायकर कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे केतनसाठी. त्याचबरोबर हितेश पाटील वाकण, अविनाश मात्रे, मायरा एंटरप्राइजेस 2121 वाकण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे हितेशसाठी. उमेश भोईर वाकण, अविनाश मात्रे, मायरा एंटरप्राइजेस यांच्याकडून 1000. देवा भंडारी यांच्याकडून नचिकेतसाठी पारितोषिक आहे. हेतुटणे टीम देवा भंडारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. दयालू काळन, देवा भंडारी यांच्याकडून अविनाश काळन यांच्यासाठी पारितोषिक आहेत. या केतन. धनाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिली जातील. हेतुटणे टीम आपले प्रतिनिधी पाठवा आणि आपले पारितोषिक घेऊन जा. सामना सुरू झालेला आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर अवघी 1 धाव पाहायला मिळते ती ओवळे संघाची. दोन्ही संघ खरे तर पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळतात आणि पहिल्यांदाच संधी मिळाले आणि या संधीचं पाहूया कशा पद्धतीनं सोनं केलं जाणार. परंतु ज्या पद्धतीनं कडाव संघानं नाणेफेक जिंकली आणि आतापर्यंतचा निर्णय योग्य. कुशलचा हा बॉल ड्राईव्ह करण्यात आलाय कव्हर्सला. त्या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय आणि इकडे मात्र 1 धाव पूर्ण होईल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 2 धावा. अगदी संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल ओळे संघ, कारण आतमध्ये उतरल्यानंतर क्रीडांगणावर एक विशिष्ट प्रकारचा दबाव नेहमीच जाणवतो तो खेळाडूंना आणि त्याच दबाव. परंतु या ठिकाणी आता मैदानामध्ये उतरल्यानंतर दबावाला झुगारून सुद्धा खेळ करणं फार गरजेचं असं. कुशल गुरव फार उत्तम गोलंदाजी करत असताना लोवा फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र चांगला स्टॉप त्या ठिकाणी कव्हर्सला. इनफिल्ड अक्षरशः भेदून दिलं नाही संपूर्णपणे. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला तर फक्त 3 धावा दिल्यात त्या कॅप्टन कुशल गुरवनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा. प्रफुल्ल पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. SMD ग्रुप भायखळा या ग्रुपचा सन्मान इथे केला जाईल. भायखळावरून SMD ग्रुप इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान इथे होतोय प्रफुल्ल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. आपलं सर्वांचं स्वागत आहे. प्रफुल्ल पाटील म्हटल्यानंतर मैत्रीपूर्ण संबंध या सर्वच आमच्या मान्यवरांबरोबर यांचे आहेत आणि आज या ग्रुपचा इथे
विशेष सन्मान होतोय. भायखळ्यावरून हे सर्वच ग्रुप मेंबर आलेले आहेत. SMD ग्रुप आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. खूप खूप धन्यवाद. जाऊया समालोचन कक्षात. मनीष मिणमिणे आलाय दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्यात त्या ओळे टीमसाठी. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट ना पहिलाच बॉल फुल टॉस दिलाय आणि बॉलला पाठवलंय ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अश्विन पाटीलच्या बॅटमधून षटकार. पहिल्या षटकाचा इथे विचार केला व रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग टीमकडून वेस्टाईटसाठी. पहिलं षटक आपण पाहिलं कुशल गुरवचं. त्या षटकात कॅप्टन गोलंदाजी करत होता कुशल. 3च धावा त्याने दिल्या. टॉस जिंकल्यानंतर पॉवर प्लेचं महत्त्वाचं षटक टाकत असताना फक्त 3 धावा दिल्या. परंतु दुसऱ्या बाजूला आपण विचार केला कॅप्टन अश्विन पाटीलने सेकंड ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मनीषच्या विरोधात इथे षटकार खेचलाय. दोन्ही कॅप्टन आपापल्या संघांसाठी चांगली भूमिका इथे बजावत आहेत. पाहूया निर्णय का असेल आता तिसऱ्या पंचांचा. कडाव टीमसाठी एक पारितोषिक येत आहे विकेट हॅट्रिक साठी. तकदीरजी काळे यांच्याकडून 5,000. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर व्यू गमावला या ठिकाणी या ओळे टीमनं. षटकार आलाय अश्विनच्या बॅटमधून. हा ही चेंडू यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा ओढलाय आणि इथे मात्र पाहत बसावं लागेल अभि देवगरेला. बॉलला पाठवलंय वाईडी स्ट्रॉंग ऑनच्या वरतून. 6 धावांकरता षटकार. झाला होता आणि त्यात मनीषनं मात्र अजून थोडंसं ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तिथून जो पाहायला गेलं तर एक चांगला फटका वाडी श्लॉंगॉनच्या वरून. ओ तिसरा यावेळेस मात्र जाईल बॉल. रोहित शर्मा स्टँडच्या दिशेनं. अश्विन पाटील ऑन फायर नाव. सलगचा हा तिसरा षटकार. तर लगातार 3 षटकारांसाठी कमिटीच्या वतीनं तब्बल 2,000 रुपयांचं पारितोषिक आणि ते प्राप्त करत असताना अश्विन पाटील वेगळ्या ऊर्जेनं आता मात्र मैदानामध्ये कॅप्टन खेळत असताना. पहिलं षटक मात्र फक्त 3 धावांचं होतं परंतु मनीष मिळमिणेवर मात्र हल्ला चढवलाय तो कॅप्टन अश्विन पाटीलनं आणि सलग 3 षटकार ठोकलेत. सुंदर अशी कामगिरी आता मात्र ओळे टीमसाठी करत असताना. प्रेशर आहे आता मात्र मनीष या गोलंदाजावर करणं. इथे ज्या पद्धतीनं मात्र त्यानं रुद्रावतार धारण केलंय हा रुद्रावतारच मनीष मिळमिण्यासाठी घायाळ करणारा ठरलाय. सुरुवातीपासूनच आक्रमकपणा मात्र या षटकामध्ये राबवण्यास सुरुवात केली ती अश्विननं. लेफ्ट आर्म ऑफ द विकेटनं लोवर फुल टॉस बॉल बॅक टू द बॉल ड्राईव्ह समोर खेळलेत. अभि पोहोचलाय त्या ठिकाणी. एकच धाव सिंगल रन एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड नाव. पहिल्या षटकाची भरपाई जरूर या षटकामध्ये केले. 3 षटकार मारले कॅप्टन अश्विन पाटीलने. स्टंप विजन कॅमेरा अनेक अँगल्सने आपण या स्पर्धेला पाहतोय. प्रसाद गायकवाड समोर आहेत. थोडंसं रनअप मध्ये पुन्हा एकदा बिघाड. डेड बॉलचा इशारा. प्रेशर आहे कारण सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीनं 3 षटकार आले त्यामुळे एखादं मोठं षटक होणार ही भीती सुद्धा गोलंदाजाच्या मनामध्ये कुठेतरी असते. त्यामुळं तो दबाव मात्र स्पष्टपणे जाणवतोय. ओ क्रॉस बॅटेड ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून महेंद्र सिंग धोनी स्टँडला सलामी देण्यासाठी प्रसाद गायकवाडच्या बॅटमधून येतोय उत्तुंग असा षटकार. स्फोटक सुरुवात केली आता मात्र दोनही फलंदाजांनी. सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडासा अंदाज घेतला मैदानाचा खेळपट्टी कशी आहे आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं रनअप मध्ये बिघाड.
मनीष मिणमिणे आत्तापर्यंत आपण त्याचं षटक पाहिलं तर 25 धावा खर्च केल्यात. 4 षटकारांचा खेळ आत्तापर्यंत पाहायला मिळाला. हे महागडे षटक मात्र कडाव टीम कडून आत्तापर्यंत ड्राईव्ह करतात. लॉंग ऑन कडे सिंगल त्या ठिकाणी जरूर प्राप्त होईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जात असताना षटक दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर ओळे टीमची धावसंख्या विदाउट लॉस 29, 29 धावा बेनबाद. धमाकेदार सुरुवात ओवळे संघाची. कॅप्टन कुशल गुरवने टॉस जिंकला, पहिलं षटक टाकलं, फक्त 3 धावा त्याने दिल्या. त्यानंतर मनीष मिनमिने आला आणि मनीष मिनमिनेच्या विरोधात विरोधी संघाच्या अर्थातच ओळे संघाच्या कॅप्टनने आक्रमण केलं, खुलं आक्रमण, घातक एकदम. सलग 3 षटकार त्याने खेचले आणि त्यानंतर प्रसादही आला त्याच्या साथीला. प्रसादने देखील मनीषच्या विरोधात 1 षटकार मारला. टोटल आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावसंख्या धावफलकावरती. हे षटक निर्णायक असेल, फार महत्त्वाचं असेल. सध्याच्या घडीला जे आक्रमण अश्विनने आणि प्रसादने केलं, या गोष्टीचा विचार करता कुशल गुरवचं हे षटक कडाव टीमसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कमबॅक करावा लागेल, कारण ज्या पद्धतीनं दोनही फलंदाज विस्फोटक खेळ करण्यासाठी ओळखले जातात आणि आत्तापर्यंत तोच खरं तर आक्रमकपणा पाहायला मिळाला आहे त्यांच्या फलंदाजीमधून. कॅप्टन येतात कुशल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता प्रसाद गायकवाड यांचा, परंतु चेंडू थांबवला त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. हे करावं लागेल. ज्या पद्धतीनं पहिलं षटक आलं होतं कुशल गुरवचं, अगदी त्या षटकाची गरज आहे. ही स्थिरावलेली जोडी किंवा धोकादायक होऊ पाहत असणारी जोडी मात्र लवकर फोडणं कडाव टीमसाठी आता मात्र गरजेचं बनलंय. मच नीडेड ब्रेक थ्रू हवाय. द विकेट नवीन बॉल. यावेळेस मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो कॅप्टन कुशल गुरव करवी. पहिले 2 चेंडू तर निर्धाव आलेत. मनीष मिणमिणेचं षटक मात्र थोडंसं महागडं ठरलं. 4 षटकार आपण पाहिले त्याच्या ओव्हरमध्ये. तब्बल 26 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु त्याच फलंदाजांसमोर कुशल आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना. फुल टॉस होता. यावेळेस मात्र ऑन साईडला वळवलंय मिडविकेटकडे. सिंगल मिळाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पाहूयात 2 धावा, परंतु रेफर केलंय. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आलंय. पाहूया चेक केलं जाईल कॅप्टन अश्विन पाटील पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत की नाही. परंतु सुंदर सुरुवात झाली खरं तर ओळे संघाची, कारण इथून मात्र आपण पाहतोय काल 72 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये सुद्धा असेल की जेवढा जास्तीत जास्त धावा आपल्याला करता येतील तेवढा प्रेशर मात्र टाकता येईल, कारण पहिल्यांदाच ही खरं तर स्पर्धा खेळतात. त्यामुळं दोनही टीमवर थोडासा दबाव तर असेल, चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे, कारण इकडे प्रवेश मिळवण्यासाठी सुद्धा बऱ्याच संघांची धडपड सुरू असते या स्पर्धेमध्ये. तर नॉट आउट इज द कॉल. 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या 31 या आकड्यावर. कुशलचा हा बॉल इथे मात्र मिस टायमिंग झालाय. प्रसादचा हा फटका स्वतः यष्टीरक्षक धावलाय प्रकाश बदे आणि त्यानं टिपला झेल. पहिला धक्का लागलाय ओळे टीमला. सलामीवीर फलंदाज प्रसाद गायकवाड मैदानाच्या बाहेर. आपण विचार केला पिच क्युरेटर आहेत नरेशजी मात्रे, या खेळपट्टीवरती धावा देखील आहेत, विकेटही आहेत. OV11 पडले संघाचा एक गोलंदाज आहे, त्याने 10+ विकेट देखील घेतल्यात. म्हणजे गोलंदाजांनी टप्पा अचूक ठेवला तर नक्कीच त्यांना साथ मिळते आणि सध्याच्या घडीला कुशल त्याच पद्धतीनं गोलंदाजी करतोय. आणि धावांचा आपण विचार केला तर काल ऑल इंडिया ओपन जेव्हा नक्ष 11 विरोधात RA11 हा संघ खेळत होता तेव्हा तब्बल 75च्या वरच्या धावांचा देखील पाठलाग अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत. 1 बॉल 2 धावांची गरज, 1 चेंडू 1 पाहिजे होती, परंतु तिथपर्यंत सामने पोहोचले होते. म्हणजे धावाही आहेत या खेळपट्टीवर. सागर आला होता नवीन फलंदाज इथे. हा आउटसाइड एज लागली होती. बॉल शॉर्ट थर्डमॅन पर्यंत पोहोचला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव. दोन्ही फलंदाज आता ज्या खेळपट्टीवर आहेत चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहेत
सातत्यानं क्रिकेट खेळतात. अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेले दोनही फलंदाज सध्याच्या घडीला पाहायला मिळतात आणि ओळे संघाचा विचार केला तर सगळ्यात जास्त विश्वास भरवसा या दोन फलंदाजांवर केला जातो आणि तेच मुख्य फलंदाज खेळपट्टीवर आहेत. कुशलची गोलंदाजी नक्कीच उल्लेखनीय काम मात्र केलंय या स्पर्धेमध्ये. दुसरं षटक टाकतोय आणि डोकं वर काढूनही ओव्हर्समध्ये आपण पाहिलं समीर सर तर ओळे संघाला जरूर मधल्या ओव्हरमध्ये 26 धावा आल्या, परंतु कुशलची जर गोलंदाजी पाहिली तर याच खेळपट्टीवर जर चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच चांगली षटकं टाकता येऊ शकतात आणि ते त्यानं दाखवले. 2 ओव्हर्समध्ये फक्त 7 धावा दिल्यात आणि एक फलंदाज सुद्धा बाद केलाय. एक कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट फ्रॉम अ बोथ साईड. कडावचा आपण विचार केला तर कुशल गुरव 2 षटकं त्याने टाकलीत, धावा दिल्यात त्या अवघ्या 6, त्यामध्ये एक लेग बायची धाव आहे. विकेट त्याने 1 घेतले. ही पहा कुशल गुरवची गोलंदाजी. शिवशक्ती कडाव संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. मुभा दिली नाही. ऑफस्टमच्या चॅनल एक त्याने पकडला होता, त्याचबरोबरीने सेकंड ओव्हरमध्ये आला. थोडी बॉडी लाईन इथे पहा वाईड यॉर्कर टाकण्याचा त्याने प्रयत्न केला प्रसादच्या विरोधात. हा त्याचा फसवा चेंडू थोडा धीम्या गतीने त्याने टाकला. चांगली गोलंदाजी राहिली कुशलकडून. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते मिस टाइम स्ट्रोक. विकेट घेतली ती प्रसादची कुशल गुरवने. भन्नाट गोलंदाजी केले. आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर निश्चितच अश्विन पाटील सलग 3 षटकार त्याने मारलेत. वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती तो खेळतोय. म्हणजे संघाचा नेता कसा असावा यांची मूर्तिमंत उदाहरणं दोन्ही बाजूने आहेत, कडाव आणि त्याचबरोबरीने ओळे. आणि आपल्याला ठाऊक आहे की संघटनेचा नेता कसा असावा. अर्थातच अध्यक्ष साहेब काल ठाणे रायगडला एकत्रित केली. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय सर्व हे आमचे पदाधिकारी, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकासाठी ही सर्व आयोजक मंडळी मात्र नेहमी खूप मेहनत घेत असते. सर्वजण सकाळी येतात. चौधरी आहेत तिकडे, लकी चौधरी आहेत, राजेशजी पाटील आहेत तिकडे, अगदी प्रफुल्ल पाटील आहेत, संतोषजी बेडेकर आहेत. ही सर्व मंडळी लवकर लवकर येते, सामने चालू करतात. कारण आपण आवर्जून उल्लेख करतो आदरणीय विनोददादा पाटील यांचा की 8 सव्वा 8ला संघ प्रामुख्याने येथे उपस्थित होतात, सामने चालू होतात. लवकरात लवकर 9 मॅचेस 5-5 ओव्हरच्या कव्हर करणं इतकं सोपं काम नाही आहे, परंतु ही शिस्त त्यांनी लावलेली आहे. म्हणून कर्णधार, आपल्या संघाचा नेता, संघटनेचा अध्यक्ष हा प्रसिद्धी परामुख आणि कर्तव्यनिष्ठ असावाच. आणि हे ड्रोन व्ह्यू आपण स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा नगरी हेदुटण्याचं पाहत आहेत. मनमोहक दृश्य. खूप खूप धन्यवाद tenniscricket.in आणि GTCची टीम आणि आमचे ड्रोन कॅमेराचे ऑपरेटर अँडी. थँक्यू. संपूर्ण कमिटीमध्ये आपण पाहिलं ना तर प्रत्येक डिपार्टमेंट, प्रत्येक विभाग अत्यंत तळमळीनं आणि कर्तव्यानं त्यांची सगळी जी कामं आहेत ती पार पाडत असताना, आणि म्हणूनच मॅनेजमेंट हा जो मुख्य विषय आहे या स्पर्धेचा की स्पर्धेचे आयोजन मात्र सगळेजण करतात, परंतु नियोजनपूर्ण आयोजन तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ओ इथे फ्लाय झालाय बॉल. लॉंग ऑफला हा फटका, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र पहा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. थोडासा अंदाज त्या ठिकाणी चुकला आणि बॉल सीमा पार. 4 धावांकरता चौकार येतोय अश्विन पाटीलच्या बॅटमधून. चौकार आलाय पहिल्या चेंडूवर नितू माळीच्या विरोधात. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर ठेवलाय नेतून. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त रन मात्र यावेळेस मिळेल ती ओळे टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस होता आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल जाईल त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय आणि तोपर्यंत मात्र दुहेरी धाबांचं योगदान. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे फर्स्ट राईट आणि इथे मात्र दंडित करण्यात आलंय ते नितू माळीला. या 3 धाबा ओळे टीमच्या टोटलमध्ये ॲड होताना दिसतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 41 या आकड्यावर. 41. नेक्स्ट बॉल मात्र मुक्तपणे खेळण्याची संधी असेल ती कॅप्टन अश्विन पाटीलसाठी. फ्रीडचा बॉल यावेळेस मात्र बाहेरची एज घेऊन गेलाय. अगदी पाहाल गेलं तर गलीमध्ये असणाऱ्या फिल्डरकडे सिंगल त्या ठिकाणी येते. एकेरी धावसंख्या 42, 42 या आकड्यावर. तर नेक्स्ट मॅच वाघबीळ आणि त्यांच्या विरोधामध्ये बोरदुल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय की आपण रेडी राहा. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल मुख्य व्यासपीठावर नाणेफेक संपन्न केली जाईल. नितूचा हा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरवरून
वेगानं पुढे आलाय. एकच धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 43. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर अगदी चौकार आला होता. मिसफिल्ड पण त्या झाली होती. त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर नो बॉल जो वेस्ट राईट केला होता. परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी आता मात्र करत असताना नीतू माळी. लोवा फुल टॉस बॉल ऑन साईडला स्विंग केलंय. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. पहा डबल्स रन्स घेऊन दिल्या जात नाहीयेत. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अगदी सीमा रेषेलगतचे क्षेत्ररक्षक पुढे येऊन खरं तर बॉल उचलतात आणि तेवढाच वेगानं मात्र फेक त्यांची पाहायला मिळते. आणि म्हणूनच इकडे रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली तर पहिली धाव थोडीसा स्लो घेताना आणि त्याचमुळे ते चान्स मिळत नाही दुसऱ्या धावेसाठी. समोर समोर खेचलाय हा फटका अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि बॉलला पाठवले ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. बॉल जाईल 6 धावांकरता. षटकार. सागर गायकवाडच्या बॅटमधून निघालेल्या षटकारानं ओळे संघाचं अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. पुन्हा एकदा त्याच दिशेनं ऑफ ड्राईव्हचा फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑफ आणि पुढच्याच बॉलवर मात्र सागर गायकवाडला तंबूचा रस्ता दाखवलाय तो नीतू माळीनं. थोडंसं षटक मात्र महागडं जरूर ठरलं परंतु जाता जाता का होईना एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र जरूर मिळवले सागर गायकवाड. बॅक टू द पवेलियन. सकाळच्या सत्रात तुम्ही पाहिलं वाकण संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. टॉप 4 मध्ये जाणारे संघ आहेत मानेरे, OV11, पडले, वडवली आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये वाकळण. काल या गटातील कल्याण, बदलापूर, ठाणे, रायगड गटातील कानपोली संघाने 2 मॅचेस जिंकलेत आणि आता पहिला सामना चालू आहे. कडाव विरोधात ओवळे. कडाव टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग त्याने स्वीकारले. त्यांना तोडीस तोड उत्तर दिले फलंदाजी करत असताना अश्विनने, सागरने. तो बाद झाला नुकताच. धावा झाल्या त्या 50 परंतु कुशल गुरवची 2 षटकं देखील फार महत्त्वाची ठरली. त्याने फक्त धावा दिल्या त्या 6, 1 विकेट घेतले. शेवटचा षटक गोलंदाजीसाठी भावेश गायकवाड. 50 धावा धावफलकावर आहेत. पहिला चेंडू भावेशचा थोडासा स्वैर मारा पाहायला मिळतोय. ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेर टाकला होता. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच प्रयत्नामध्ये मात्र दिशाहीन हा चेंडू. मैदानाचा व्ह्यू आपण पाहताय. डोलानं फडकणारे हे झेंडे आपण पाहू शकता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. चला नेक्स्ट मॅच वाघबीळ आणि त्यांच्या विरोधामध्ये बुरदुल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मंचावर यायचंय. तर भावेश गायकवाड क्रॉस बॅटेड ऑन साईडला. यावेळेस मात्र मिड विकेटकडे बॉल चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय त्यामुळे एकच धाव येताना दिसेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल परंतु थोडंसं आक्रमण करावं लागेल कारण 50 धावा 52 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 ओव्हर्समध्ये 50 होत्या. निदान 60+ हे टार्गेट असू शकेल ओळे संघासाठी. कदाचित डोक्यामध्ये मनामध्ये ही 60+. ओ समोर समोर ड्राईव्ह केलाय अगदी लॉंग ऑनच्या दिशेनं हा फटका आणि झेल मात्र त्या ठिकाणी टिपला जातोय. अभि देवगरे त्या ठिकाणी आहेत. फलंदाज होईल बाद. इथे आयुष मात्र खातही उघडू दिलं नाहीये. 0वर परतीच्या प्रवासाला. 11 बुरदुल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी आपण इथे येऊन थांबायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. का विहंगम दृश्य पहा. ड्रोन कॅमेरा अगदी आपलं मुख्य जे व्यासपीठ आहे त्याच्या मागच्या बाजूला. ही क्रीडानगरी स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडानगरी हेदूटने ही क्रीडानगरी बनवण्यासाठी तब्बल 40 ते 45 दिवसांची मेहनत आपण सर्वांनी केलेली, आयोजक मंडळींनी केलेली आहे. आवर्जून तकदीरजी काळन यांचा मी उल्लेख करेल. त्यांचे सर्व साथीदार आणि जे दुर्गामाता क्रिकेट संघ काटेईचे सर्व पदाधिकारी,
या स्पर्धेचे आयोजक संयोजक मंडळी कमालीची मेहनत घेतले. क्रीडांगण बदललं, ठिकाण बदललं, परंतु प्रेक्षकांचं प्रेम कमी झालं नाही. कालही प्रचंड प्रतिसाद मिळाला या क्रीडा स्पर्धेला. आणि कालही ओळे संघ म्हटला की रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांचा संघ आहे आणि ते सुद्धा इन अँड ॲक्शन खरं तर आज पाहायला मिळतील. समोर समोर मारला यावेळेस मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका, क्षेत्ररक्षकाला चकवा देत चाललाय बॉल. सीमा रेषेच्या पलीकडे स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये चेंडू जाईल तो सरळ. 6 धावांकरता षटकार. आल्या पहिल्याच बॉलवर अमित मुंगाजीन आपल्या स्टाईलमध्ये अकाउंट ओपन केलंय. षटकारानं मात्र खातं उघडलंय. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 58 या आकड्यावर. इथे मात्र थोडासा मिस टायमिंग झाला. हा फटका यष्टीरक्षक धावलेत आणि झेल त्या ठिकाणी कॅरी करत असताना विकेटचं होईल पतन. अश्विन पाटील नॉन स्ट्राईक एंडला अडकलाय, परंतु इथे मात्र नवीन फलंदाज जातील. परंतु आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर 58 वर 4था फलंदाज ओळे संघाचा माघारी. तर विकेटचं बदल झालं 58 वर 4. पहिल्याच बॉलवर षटकार मारला अमित मुंगाजीन आणि पुढच्याच बॉलवर तो बाद झाला. यष्टीरक्षक प्रकाश बदे आणि आणखीन एक झेल त्या ठिकाणी टिपलाय. माघारी परतत असताना नवीन फलंदाज खेळपट्टीकडे सतीश पाटील. शेवटच्या आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 58 धावा झाल्यात, 60+. इथून मात्र नक्कीच एक चांगली धावसंख्या ठरू शकेल या मॅचमध्ये, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज भावेश गायकवाड कमबॅक करत असताना 2 विकेट मात्र प्राप्त केल्यात. खरं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगला चेंडू होता. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला. बडॉनच्या दिशेमध्ये दुसरी रन कंप्लीट. अश्विन मात्र अडकलाय. खरं तर इकडे अश्विन पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत 13 बॉलमध्ये 30 धावा आल्या होत्या. प्रेक्षक सुद्धा हाच विचार करत असतील की ते स्ट्राईक आपल्याकडे ठेवायला हवी होती, जेणेकरून शेवटच्या चेंडूमध्ये एखादा मोठा फटका. परंतु तो प्रयत्न मात्र सतीश पाटील सुद्धा करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा तेवढी क्षमता जरूर आहे. 60 धावा धाव फलकावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा चेंडू. सतीश पाटील यांच्यासाठी आपण पाहिला तर अगदी फुल लेंथ पुन्हा एकदा हाताळला गेला. मिड विकेटला अगदी वेगानं पुढे आला. एका हाताने चेंडू उचलला, फेकी झाली. तोपर्यंत दुसरी रन कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न, परंतु बाद होतील या ठिकाणी तिसऱ्या धावेसाठी. आणि इनिंग ब्रेक होते. पहिल्या सत्र या ठिकाणी संपलंय आणि धावफलकावर 5 षटकांच्या या सामन्यामध्ये 62 धावा जमा केल्यात. त्या 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत असताना ओळे टीमनं आणि 30 बॉलमध्ये 63 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. सुंदर असं क्रीडांगण आपण पाहत आहे. ही क्रीडा नगरी कालही प्रेक्षकांनी अक्षरशः न्हावून निघाली होती. संपूर्णपणे स्वर्गीय रघुनाथ काळण क्रीडा संकुल हेदूटने खूप सुंदर असं क्रीडांगण. काल मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आपण पाहिलं. कारण इकडे टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी जोडले जातील. कुणाल जिदाते सर. दातिवलीचे किरण कोळी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. किरण दळवी या आपल्या शुभ हस्ते ते आपण टॉस करतोय. रतनबुवा पाटील स्मृती चषक हा कॉल आहे आणि ट्रॉफी आला. आय थिंक तुम्हाला ते कॉइन इथे गिफ्ट केलं जाईल.
जयगाव देवी अनन्या 11 बुर्दुल प्रवीण मात्रे यांनी हा टॉस इथे जिंकलेला आहे. प्रवीणजी, सर्वप्रथम तर स्वागत आहे तुमचं या क्रीडा नगरीमध्ये. आणि टॉस जिंकला, निर्णय काय असेल, किती उत्कंठा होती या स्पर्धेमध्ये खेळण्याची? बरेच वर्ष झाले आम्ही खेळासाठी उत्कृष्ट हे होतो. आणि दत्तादादांनी जेव्हा आम्हाला फोन केला की दादा एंट्री आहे, पर खेळलो आम्ही. आणि विनोद दादा यांचे तर खूप आभार मानेन, आनंद दादा, की खेळाला चान्स दिली म्हणून त्यांचे आभार मानतो मी. या स्पर्धेच्या शिस्तीबद्दल काय सांगाल? कारण सकाळी तुम्ही पाहिलंच असेल 8:30 वाजता इथे सर्वच खेळाडू येत असतात. तुम्हाला देखील लवकर यावं लागलंय या स्पर्धेमध्ये. शिस्तीबद्दल काय म्हणाले? कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष देखीलच विनोदजी रतन पाटील आहेत. शिस्त पद्धत म्हणजे आपल्या या ठाण्यामधूनच चालू केलं आहे आपल्या विनोददादांनी. कारण रायगडमध्ये गेलो होतो तर 11ला ना 12ला त्यांची मॅच चालू होतो. मी कधी पण त्यांना बोलतो की बाबा शिस्त पद्धत तुम्ही क्रिकेट चालू करा. मॅचेस तुमच्याकडे पण चांगलं होते, पण शिस्त पद्धती आपल्याकडेच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्रवीणजी यांनी टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय. वाघबीळचे मनोज पाटील माझ्याबरोबर आहेत. मनोजजी, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर, ही क्रीडानगरी पाहिल्यानंतर, आणि कालचं देखील ॲटमॉस्फिअर पाहिलंच असेल तुम्ही? खूपच सुंदर आहे आणि एवढे स्टँड्स आहेत. प्लेयरला पण खेळायला मजा येते आणि टुर्नामेंट तर जेवढं बोलू कौतुक करू तेवढं कमीच आहे. मेघनाथ गोंधळे, मेघादादा खेळणार आहेत का? आमची तर इच्छा आहे खेळावी, ड्रेसिंगमध्ये तर आहे. चला, त्याच्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. कारण ठाणे क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत मेघनाथ गोंधळे. आणि नुकताच आता टॉस झालेला आहे. प्रवीण मात्रे बुर्दुलचे आहेत, त्यांनी हा टॉस जिंकला आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. आणि आता लगेचच आपण जातोय समालोचन कक्षामध्ये. न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस नुकताच झालेला आहे. आई गावदेवी अनन्या 11 बुर्दुल या टीमने ते टॉस जिंकला. प्रवीण मात्रेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया पळसपे गावचा एक सुमधुर आवाज दीपक पाटील आणि त्यांच्याच बरोबरीने कर्जतचा एक गोड आवाज समीर सोमणे यांना. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कुणालजी दाते, दीपकजी पाटील, प्रसादजी परब हे आमचं समालोचन कक्ष. त्याचबरोबर हे व्यासपीठ दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024 पर्व 20. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडानगरी हेदुटणे येथे चालू असलेली स्पर्धा आणि आज स्पर्धेचा 10वा दिवस आहे. कल्याण, बदलापूर, ठाणे, रायगड गटातील हे संघ तुम्ही खेळताना पाहतायत. काल कानपोली संघाने 2 मॅचेस जिंकले आणि आता सध्याच्या घडीला चालू असलेला सामना कर्जतमधील कडावा संघ, जो MSCBचे असिस्टंट इंजिनियर निखिलजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केला, आणि त्यांच्या विरोधात आर्या 11 ओवळे. रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड यांचा हा संघ स्वतः ते मैदानात खेळणार आहेत. कालही प्रचंड जनसमुदाय या क्रीडानगरीमध्ये आपण पाहिला, अनुभवला. आणि निश्चितच अगदी आपण पाहतोय की विचार केला ना तर कालचा जनसमुदाय, प्रेक्षकांचा महासागर, आणि उद्या या सर्व प्रेक्षकांसाठी अनेक पारितोषिक असणार आहेत. आतापर्यंत 48 संघातून 4 संघ सेमीफायनलला पोहोचलेले आहेत. त्यांचे ड्रॉ कसे असतील त्याची माहिती आयोजक मंडळी तुम्हाला पोहोचवेलच. मानेरे, OV11 पडले, वडवले आणि वाकळण, आणि सध्याच्या घडीला कल्याण, बदलापूर, ठाणे, रायगड गटात चालू असलेले सामने. दापोली संघ चॅम्पियन होता गतवर्षी जेव्हा स्पर्धा संपन्न झाली होती 2020ला. या कडाव संघ पाटलागाला सामोरं जाण्यासाठी कल्पेश आणि त्याच्या साथीला कुशल. पहिलाच बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह, कल्पेशच्या बॅटमधून हा फटका आहे. पाटला करतोय क्षेत्ररक्षक, स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. कॉल केला कुशलने, थांबा. तिसऱ्या धावेसाठी तयार होत होता, परंतु आता कल्पेशने त्याला थांबवलंय. 63 धावांचा पाठलाग करायचे, आणि आपण पाहिलं की अश्विन पाटीलनं केलेली धमाकेदार इनिंग, शेवटी त्याला स्ट्राईक जास्त मिळाली नाही. प्रसादने त्याला साथ दिली. सागर गायकवाड षटकार मारून लवकर बाद झाला. आयुष मात्रे काहीच करू शकला नाही. अमित मुंगाजीने एक षटकार मारला आणि निश्चितच या धावसंख्या झाल्यात 62. 62. फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही. मिड विकेटच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय. राजेंद्र
पहिलं षटक घेऊन आलाय पॉवर प्लेचं. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. काल 2 प्रेक्षणीय लढती आपण पाहिल्या. वेस्ट साईडसाठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग टीम कडून. +40 देखील संघ खेळले या स्पर्धेमध्ये. आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतायत. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत, त्याचबरोबरीने प्रफुल्लजी पाटील, हे सर्वच आमचे पदाधिकारी, संयोजक मंडळी. दीपक सरांनी आवर्जून एक उल्लेख केला की प्रत्येक डिपार्टमेंट सेटअप केलं आहे आदरणीय विनोद दादांनी. मग त्या डिपार्टमेंटमध्ये असलेली सर्व कामं ते अगदी तळमळीने पार पाडतात. तिसरे पंच ते आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. वेस्ट साईडसाठी ते रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. आत्तापर्यंत या हाफचा विचार केला कल्याण, बदलापूर, ठाणे, रायगड. उद्याही प्रेक्षकांसाठी खास पारितोषिक असतील. काल काय जल्लोष होता बाईक मिळाल्यानंतर, आणि ते इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. बॅटिंग टीमने रिव्ह्यू इथे गमावलाय. थँक्यू सो मच थर्ड अंपायर. थोडा वेळ त्याने घेतला कारण क्रुशल डिसिजन होता. पहिलं षटक राजेंद्र गोलंदाजी करतोय RA11 ओवळे टीमकडून. कल्पेश आणि कुशलने काय गोलंदाजी केले. सन्माननीय किशोरजी गायकवाड साहेब, आदरणीय प्रमोदजी मात्रे. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका लॉंग ऑफचा फिल्डर आहे, पोहोचतोय तिथे. दुसरी धाव घ्यायची आहे परंतु थांबवलं कल्पेशने. मंचावरती नुकताच ज्यांचं आगबड होते आमचे पाहुणे आदरणीय किशोरजी गायकवाड, आदरणीय प्रमोदजी मात्रे, आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब आणि आदरणीय सचिन ब्रह्मक्षत्रिय साहेब, आपलं मनपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. आपणास विनंती आहे आपण विराजमान व्हा या व्यासपीठावर. खूपच चांगला टप्पा ठेवलाय तो राजेंद्रने. ऑफस्टिकच्या बाहेर कोणती मुभा देत नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पॉवर प्लेचं षटक अशाच पद्धतीनं कौशलने मात्र हाताळलं होतं. लॉंग ऑफला फिल्डर येतो मात्र मयूर. चांगली सुरुवात राजेंद्रची. RA11 ओवळे संघासाठी 63 धावांचा पाठलाग करायचे शिवशक्ती कडाव संघाला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू काय खेचलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. साधा सोपा झेल त्याने सोडलाय. फ्री होम डिलिव्हरी होती, बेलही वाजली, परंतु ती डिलिव्हरी ते स्वीकारली नाही क्षेत्ररक्षकाने. लेझी क्रिकेट. विकेट कोणाची पहा. कौशल गुरव. कुठून हा चेंडू त्याने खेचला होता ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक अगदी सहजरित्या झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु जे हाताचे ओपन काफ आहेत त्यामधून हा चेंडू मात्र निसटला. एक्सप्रेशन पहा कुशलचे. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवलाय कल्पेश साडी. टॅप करतोय बॉलला अगदी समोर. मिड ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. अतिशय निर्णायक षटक टाकलं त्याने पहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अवघ्या 7. नेक्स्ट मॅच आहे मेघा वाघबिल विरोधात जय गावदेवी अनन्या 11 बुरदुल. त्यानंतरची लढत असेल दापोली विरोधात कारावे आणि चौथा सामना असेल या हाफमधील अर्थातच वाघाची वाडी विरोधात नावडे. 63 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या ती मात्र 7. पहा कुशल झेल सुटल्यानंतर हायसं वाटलं त्याला, कारण ही विकेट महत्त्वाची. बॅटचं चुंबन घेतोय. थोडा फटका फसला जरूर, परंतु ऑफस्टिकच्या बराच बाहेरून चेंडू त्याने खेचला होता. ते 2 फूट वाढले होते म्हणून तिथे 2 फूट कमी पडले. हे अंतर फार हुशार असतात फलंदाज, मुद्दामून स्टेप आउट होतात म्हणजे 2 फुटाचं अंतर त्यांच्या बाजूने येतं. असेही खेळाडू विचार करतात क्रिकेटच्या या पटलावरती. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा जिंकायचे तर तुम्हाला हे विचार करावेच लागतात. जिद्द, चिकाटी, समर्पण, 100% डेडिकेशन. शारीरिक क्षमता तुमची तपासली जाते, बौद्धिक क्षमता तुमची तपासली जाते या स्पर्धेमध्ये, कारण टेन्शनही तेवढंच असतं, दबावही तितकाच असतो या स्पर्धेमध्ये खेळत असताना.
खरं तर या 12 संघांसाठी कित्येक जण उत्सुक असतात, कित्येक संघ. आयोजक कमिटीला मला असं वाटते जेव्हा अनाऊन्समेंट करतात स्पर्धेची तेव्हापासून सर्वांचा तगादा लागतो की आम्हाला एंट्री पाहिजे. या सर्वांमधून 12 संघ चॉईस करणं खूप कठीण काम आहे, खूपच कठीण काम आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 7. सलामीची जोडी अद्यापही मैदानावर आहे शिवशक्ती कडाव संघाची. धावा करायचे त्या 56. 5 ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये. आतमध्ये आणला चेंडू कल्पेशच्या बॅटमधून विथ द टर्न मारलेला हा पूलचा षटकार. 6 धावा. डान्स अकॅडमीचे सर्व तिकडे शिलेदार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्लॅश केले बॉलला स्वीपर कव्हरच्या दिशेनं. बॅकफुट पंच अगदी आपण पाहतोय. असंच केलं होतं दुसऱ्या षटकात अश्विन पाटीलने. आता चोख प्रत्युत्तर देतोय कल्पेश साळुंखे. केपी ऑन फायर. केपीने विस्फोटक फलंदाज आहे शिवशक्ती कडाव संघाचा. एक संघ यस तिसरे पंच आतमध्ये जातील. संदीप फुटाणे गोलंदाजीसाठी आला. किशोर बात्रे एक्सपिरियन्स बॉलर आहे. आक्रमण केलंय किशोरच्या विरोधात शिवशक्ती कडाव संघाच्या कल्पेशने. कमालीची फलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. कर्जत तालुक्यातील हा एक नामवंत संघ आहे शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात पनवेल मधील ओवळे RA11 ओवळे म्हटल्यानंतर तिथेही नेहमीच आपण क्रिकेटची शिस्त पाहिलेली आहे. 17 धावा 17. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू गुडघे टेकून स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत तैनात. किशोर मात्रेने इथे केला पलटवार. बाद केलंय कल्पेश साळुंखेला. महत्वाचा गडी बाद करण्यामध्ये किशोरला इथे यश मिळाले. एक्सपिरियन्स बॉलर आहे. 2 चेंडूंवरती आक्रमण झालं परंतु हा चेंडू परफेक्ट त्याने टाकला. लेग ब्रेक होता. खेचून मारण्याचा प्रयत्न होता तो कल्पेशचा परंतु त्याचा फटका इथे फसला आणि निश्चितच पहिला धक्का शिवशक्ती कडाव संघाला. 63 धावांचा पाठलाग चालू आहे. केपीची विकेट. 7 चेंडू 15 धावांचं योगदान त्याने दिले. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून. झेल घेतला तो सागरने. कॅप्टन सागर गायकवाड फिल्डिंग सेटअप करत असताना विशाल पोखरकर या टीमचे यंग टॅलेंट सध्या मैदानावरती दाखल झाले. 63 धावांचा पाठलाग करत असताना पार्टनरशिप बिल्टअप होणं फार गरजेचं आहे. इंटरव्हल्समध्ये जर का विकेट गेल्या तर हा दबाव वाढेल. कुशल साथीला आहे. 2 चेंडू 2 वरती तो खेळतोय. कल्याण बदलापूर ठाणे रायगड गटातील हे सामने सध्याच्या घडीला आपण पाहतोय. विशाल पोखरकर ऑन स्ट्राईक. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला फटका खेचलाय. सागर आहे तैनात तिथे. फक्त एकच धाव. थोडं शांत आणि संयम दाखवत असताना विशाल पोखरकर. सेकंड पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. पहिल्या सत्राचा विचार केला कुशलने पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मनीषच्या विरोधात तब्बल 26 धावांचं आक्रमण झालं होतं. इथेही आक्रमणाला सुरुवात केली होती केपीने परंतु तो बाद झालाय. ऑन स्कोर कार्ड 18 लॉस ऑफ 1 विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव. चांगलं कमबॅक केलं किशोर मात्रेने. वेल एक्सपिरियन्स बॉलर आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती आक्रमण झालं जरूर परंतु त्यानंतर आपली लाईन लेंथ चेंज करत मात्र फलंदाजांना जायबंदी केलंय. प्रामुख्याने विकेट घेतली केपीची. 19 धावा.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू उडवलाय समोर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे अश्विनच्या डोक्यावरून. विशाल पोखरकरचा तडाखा, षटकार. सुरुवात करा. ड्रीम मेकर डान्स अकादमी श्याम पाटील यांचे सर्व डान्सर, थँक्यू सो मच. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 25 धावा धावफलकावरती. एक गडी बाद झाला कल्पेच्या स्वरूपात. विशालच्या बॅटमधून आला इथे षटकार. तकदीरजी काळन यांच्या वतीने कडाव संघासाठी पारितोषिक येते. सलग 3 षटकार मारले कोणत्याही फलंदाजाने तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 25-25. किशोरच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, त्याने धावा दिल्या त्या एकूण 18. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होतो तो राजेंद्र, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना फक्त 7 धावा दिल्या. 63 धावांचा पाठलाग चालू आहे. 25 झाल्यात. अठरा चेंडू 38 धावांची गरज. लोअर फुलटॉस बॉल स्वीप करायचा होता. क्षेत्र खाली आहे. दूरवर्ती क्षेत्ररक्षक उभे आहेत. 1 धाव झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रामुख्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चालू आहे तो कौशल गुरवकडून. गोलंदाजी खूप चांगली राहिली. 2 षटकं त्याने टाकली पहिल्या डावात. फक्त धावा दिल्या 6. 1 विकेट त्याने घेतली. आता फलंदाजीची जबाबदारी आहे. ऑलराऊंडर या टीमचा आणि प्रमुख खेळाडू आहे. 4 चेंडू 5 वरती खेळतो कुशल. 7 चेंडू 7 वरती 7 देतोय. 2 चेंडू 7 वरती 7 देतोय तो विशाल पोखरकर. ब्लॉक होलला टाकला होता चेंडू. काय लाईन पकडल्या, काय लेंथ पकडले ती मात्र राजेंद्रने. कोणतीच मुभा देत नाहीये. जायबंदी करून ठेवलाय ते राजेंद्रने आणि टप्पा अचूक ठेवलाय. टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्यांचाच खेळ आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा टप्पा पकडून ठेवलाय तो राजेंद्रने. कुशलने देखील अशाच प्रकारची 2 षटकं टाकली. आता देखील दुसरं षटक टाकतोय तो राजेंद्र. 28-28 धावसंख्या. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर वाईड लाईनला पकडून टाकलेला हा चेंडू होता. वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. आणखी एक निर्धाव चेंडू विशालच्या विरोधात राजेंद्रकडून. एका बाजूने आक्रमण जरूर चालू आहे परंतु दुसऱ्या बाजूने राजेंद्रचे प्रयत्न चालू आहेत कडाव संघाला थांबवण्यासाठी. 28 धावा झाल्या. 28. 63चं आव्हान आहे. टप्पा पडतोय आणि आतमध्ये देखील येतोय झपकन. कदाचित वाईड लाईन पकडूनच इथे गोलंदाजी सातत्यानं चालू आहे. मला या वाईड लाईनच्या आतमध्ये चेंडू टाकायचे, तो थोडा आतमध्ये वळण घेईल. कोणती मुभा द्यायची नाहीये फलंदाजाला. वाईड यॉर्कर आणि त्यासाठी प्रोटेक्शन देखील कव्हर्सला ठेवलंय. मागे शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. स्वतः किशोर त्या ठिकाणी उभा आहे आणि एक लॉंग ऑफला आहे. 28 धावा. 28. फुल टॉस बॉल हवेत राहिला हा चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतील का. दूरवरती होता क्षेत्ररक्षक. वेगाने इथे येतो आणि इथे झेल सुटलाय. कौशलचा देखील झेल सुटला आणि आता विशालला देखील इथे जीवनदान मिळालंय. दोन्ही घातक फलंदाज आहेत. राजेंद्रने फसवलं होतं ते विशालला. दबाव वाढत होता. बोटा फटका खेचत असताना फटका फसला परंतु इथे झेल सुटलाय. या चेंडूवरती धावा येतात एकूण 3 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचला 31-31. 32 धावा करायचे. तिसरं षटक. भन्नाट गोलंदाजी राहिली. आतापर्यंत 13 धावा दिल्यात राजेंद्रने. फुल टॉस बॉल. काय फटका खेचलाय. हॉट शॉट. कम्मालीचा फटका कुशल गुरवच्या बॅट मधून. अगदी धडपडत का होईना परंतु बॉल पाठवलाय सीमारेषा पार. कलात्मक फटका. षटकार.
3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवरती आला षटकार आणि त्या षटकाराने धावत संख्येने घेतली उसळी. 37 धावा झालेल्या आहेत. 63चं लक्ष समोर आहे आणि आता 12 चेंडू शिल्लक असतील. धावा करायचे त्या 26. किशोरजी गायकवाड साहेब, प्रमोद म्हात्रे, त्याचबरोबर प्रशांतजी पाटील आणि सचिन ब्रह्मशास्त्री या सर्वांचा इथे सन्मान केला जाईल. या सर्वांना विनंती आहे आपल्याला सन्मानित केले जाते. मी विनंती करेन काशीनाथ दादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. किशोर गायकवाड साहेब, प्रमोद म्हात्रेजी, प्रशांतजी पाटील आणि सचिन ब्रह्मशास्त्री सर्वांचा इथे सन्मान केला जातोय. आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे पार पाडला जाईल. किशोर गायकवाड साहेब, प्रमोद म्हात्रे, प्रशांतजी पाटील आणि सचिन ब्रह्मशास्त्री यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर काशीनाथजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान पार पाडला जातोय. आपलं सहर्ष स्वागत या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. सुस्वागतम. यानंतर संतोष संते उसरगरवरून इथे उपस्थित झालेले आहेत. संतोषजी संते साहेब या आपल्याला इथे सन्मानित केलं जात आहे. आपलंही सहर्ष स्वागत. संतोष संते साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. उसरगरवरून इथे उपस्थित झालेले आहेत. आपलंही सहर्ष स्वागत, सुस्वागतम. यानंतर अंतर्लीचे जयेंद्र पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. अंतर्लीचे जयेंद्र पाटील साहेब या आपल्यालाही सन्मानित केले जात आहे. अंतर्लीचे जयेंद्र पाटील साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि यानंतर शेवटचा सन्मान आहे विनोद भगत, खारघरवरून इथे उपस्थित झालेले आहेत. खारघरचे विनोद भगत यांचा सन्मान इथे केला जाईल. या विनोदजी आपल्यालाही सन्मानित केलं जात आहे. विनोद भगत खारघर यांचा सन्मान आता इथे केला जाईल. हा शेवटचा सन्मान आहे. विनोद भगत, रंगनाथजी चौधरी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण विनोद भगत साहेबांचा सन्मान करावा. खूप खूप धन्यवाद. जाऊया समालोचन कक्षाकडे. थँक्यू कुणाल सर. 12 चेंडू आणि आता गरज आहे ती 26 धावा संख्येची. गोलंदाजीसाठी दाखल झालाय चौथ्या षटकात सतीश पाटील. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूने इथे वळण घेतलंय. दुसरी धाव घेण्याची मुभा आहे, कदाचित तिसरी. 2 धावा झाल्यात. विशाल 2 धावा इथे घेतोय. संघर्ष चालू आहे. संघर्ष शिगेला पोहोचेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. यानंतर वाघबीळ विरोधात जय गावदेवी अनन्या 11 बुरदुल हा संघ, या 2 संघादरम्यान सामना असेल. आणि तिसरा सामना दापोली वर्सेस करावे. गतवर्षी जेव्हा ही स्पर्धा संपन्न झाली होती, स्वर्गीय दिवंगत कामगार नेते ऑफ स्टंप वरती टाकलेला हा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विशाल पोखरकर जितका उंच तितकाच लांब आला हा स्टेजच्या दिशेने. विशालच्या बॅट मधून माल्टी सिक्सर. अवॉर्ड त्याने घेतलाय आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये विशाल पोखरकर आपली एक वेगळीच छाप सोडतोय. सध्या 7 चेंडू 18 वरती खेळतोय. कुशल एक्सपिरियन्स बॅटर आहे. 6 चेंडू 12, संघाची धावसंख्या 45, 45. ऑप्शनच्या बराच बाहेर हा चेंडू. थोडं दडपण जाणवते सतीश पाटील वरती. 2 बलाढ्य संघ आहेत. रायगड जिल्ह्यातील 2 तालुके एकमेकांच्या विरोधात आहेत. पनवेल क्रिकेटचं पॉवर हाऊस, त्यामधील ओवळे हा संघ शिस्तबद्ध गाव म्हणून ओवळेकरांची ओळख आहे. आणि त्यांच्या विरोधात कर्जत मधील एक दादा संघ शिवशक्ती कडाव. 46 वरती 1. 10 चेंडू 17ची गरज. पायात टाकला होता चेंडू. पंचांकडे अपील. इट्स अ बिग विकेट. महत्वाची ते विकेट प्राप्त केले. सतीश पाटीलने बाद केलंय विशाल पोखरकरला.
विकेट प्राप्त करण्यामध्ये सतीश पाटीलला यश मिळालंय. अगदी आव्हान कडवं होतं आणि ते निश्चितच ते साकारताना विशाल पोखरकरच्या बॅटमधून 2 षटकार, ते देखील अगदी समोर. फार नवा उमेदीचा खेळाडू आहे आणि त्यांनी केलेली ही कामगिरी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातील त्याला नेहमीच आठवणीत राहील. पहिल्यांदा दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, म्हणून मगाशी देखील आपण उल्लेख केला कित्येक संघ कल्याण, बदलापूर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील प्रामुख्याने या स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी उत्सुक असतात आणि त्यामधून 12 संघांची निवड करणं हे खूप मोठं जोखमीचं काम आहे. 9 चेंडू 17 धावांची गरज, प्रत्येकाला ही स्पर्धा खेळायची आहे. ओळे संघाने ते कमबॅक केलंय. सतीश पाटीलने घेतले विकेट. 9 चेंडू 17. नवीन बॅटर मनीष मिनमेने दाखल झालाय. सध्याच्या घडीला एक महत्त्वाची बाब कडाऊ संघासाठी की कौशल गुरव अजूनही मैदानावरती आहे. एक एंड त्याने पकडून ठेवला, जसा अश्विन पाटीलने पकडून ठेवला होता. तोही कॅप्टन, हाही कॅप्टन. कॅप्टनच्या इनिंग फार महत्त्वाच्या राहणार आहेत दोन्ही डावामध्ये. पहिला सामना रंगतोय. खरं तर 2 सामने समाप्त झाले अगोदर. वाकण संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला, टॉप 4 मध्ये. 9 चेंडू 17ची गरज. टप्पा पडला, मागे विकेट कीपर कडून मिस झालाय. सतीश पाटीलचा चेंडू आपण पाहिला असेल. टप्पा पडतोय, थोडं वळण घेतोय. अर्थातच लेफ्टी बॅटरसाठी थोडा बाहेर चेंडू निघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी चालू आहे सतीशची. 1 धाव 22च्या स्वरूपात, पंचांचा इशारा. एकरी धावसंख्येने स्कोर 47-47. 8 बॉल धावा करायचे त्या मात्र 16. सर्वांचं लक्ष लागले ते कौशल गुरववरती आणि राकेशबाई गायकवाड यांचं देखील लक्ष लागलं असेल ते कौशलवरती. महत्त्वाचा खेळाडू या टीमचा, हा मोठा अडथळा आहे. 8 चेंडू जिंकण्यासाठी 16ची गरज. कडाव विरोधात आर्या-11 ओवळे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कट केलाय. स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. 1 धाव इथे कंप्लीट झाले. दुसरी धाव इथे सहजरित्या घेतली जाते. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल 49. 7 चेंडू 14ची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा पाहिजेत. आणखी एक सामना रोमहर्षक होत असताना काय सामना झाला होता हेदुटणे विरोधात उसरगर. त्यानंतर एकतर्फी विजय मिळवला हेदुटणेच्या विरोधात वाकण संघाने. केतन मात्र मॅन ऑफ द मॅच किताब त्याने जिंकला होता. आणि आता कडाव विरोधात आर्या-11 ओवळे. या 2 बलाढ्य संघादरम्यान चालू असलेली लढत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024 मध्ये. 7 चेंडू 14ची गरज. ऑन स्ट्राईक कौशल गुरव. ऑफस्टिक वरचा चेंडू खोदून काढलाय, अगदी समोर मारलाय, ठोकलाय ते षटकार कुशल गुरवने. कम्मालीचा फटका षटकार. सहा चेंडू 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सर्व संघांना सूचित करतो, सामना बरोबरीत सुटल्यानंतर पहिल्यांदा विकेट काउंट केल्या जातात. विकेट होत्या ओळे संघाच्या 5, कडाव संघाच्या आत्तापर्यंत 2 आहेत. विकेट समान असतील तर मात्र टॉस विन जो संघ असेल त्या संघाला विजयी घोषित करण्यात येतं, हे लक्षात असू द्या. 6 चेंडू 8 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरती अगदी ऑफस्टिक वरती यॉर्कर टाकला होता तो सतीशने. चुकी नव्हती त्याची, परंतु अगदी अक्षरशः खोदून काढला तो चेंडू कौशल गुरवने. 8 चेंडू 20 वरती तो खेळतोय. काय इनिंग साकारतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सेनापती कसा असावा, नेता संघाचा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये कौशल गुरव कमालीची इनिंग साकारतो. एका बाजूने जरूर आक्रमण होत होतं, विकेटही जात होत्या, परंतु एक एंड त्याने पकडून ठेवलाय आणि खरं तर ओळे संघाची डोकेदुखी एकटाच तरलाय तो कौशल गुरव. 6 चेंडू 8ची गरज. आज स्पर्धेचा 10वा दिवस आहे. ठीक 8:45 स्पर्धेला आज सुरुवात झाली. मगाशी देखील प्रवीण म्हात्रे जे बुर्दुल संघाचे कर्णधार आहेत त्यांनी उल्लेख केला की हे शिकावं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाकडून. वेळेत सामने कसे पार पाडले जातात, वेळेत सामने कसे चालू केले जातात, संपन्न कसे केले जातात. 9-9 सामने. चला चेंडूची पूर्तता करा. डिसिप्लिन लेवल या स्पर्धेची पारदर्शकता
मगाशी आपण पाहिलं उसरगर संघाचा खेळाडू, त्याला ठाऊक होतं माझा पाय लागलाय, मी आऊट आहे, तरी सुद्धा त्याला थांबवलं, चेक केलं गेलं. ही पारदर्शकता या स्पर्धेची. समर्पणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर संपूर्ण संयोजक मंडळी मागचे जेव्हापासून अनाऊन्समेंट केले आदरणीय विनोद दादांनी की स्पर्धा आपण घेऊन येतोय पुनश्च एकदा, तेव्हापासून क्रीडांगण नव्यानं उभारणं, हा सर्व सेटअप उभारणं, 14 स्टँड आहेत प्रेक्षकांसाठी, काल एकदम खचाखच भरले होते आणि उद्याही मला असं वाटतं आणखी गर्दी होऊन जाईल. काल प्रेक्षकांसाठी 3 स्पोर्ट्स बायसिकल होत्या, 1 बाईक होती. उद्या असं मला असं वाटतं की 5 स्पोर्ट्स सायकल आहेत, 5 कूलर आहेत आणि त्याचबरोबरीने 1 बाईक देखील दिली जाणार आहे. खूप मोठी संधी प्रेक्षकांसाठी, ते देखील विनामूल्य कुपनमध्ये. क्रीडानगरीमध्ये या आणि या संधीचा मात्र लाभ घ्या. शेवटी प्रेक्षक हा राजा आहे. आदरणीय विनोददादा नेहमी म्हणतात, याच प्रेक्षकांनी माझ्या स्पर्धेला मोठं केलंय. हे प्रेक्षकच या स्पर्धेचा मुळात गाभा आहे आणि तो गाभा जपण्याचं काम मी नेहमीच करत आलो आहे. 6 चेंडू 8ची गरज. अश्विन पाटील आलाय, कॅप्टन आलाय स्वतः गोलंदाजीसाठी. समोर मनीष स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, हलक्या हातानं फक्त चेंडू ढकललाय. गल्लीमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होते, फक्त एकच धाव. हेच करायचे मनीषला, स्ट्रायकिंग एंडला आणायचे ते कौशल गुरवला. 5 चेंडू 7ची गरज. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, जे काही करायचे आता ते कॅप्टनलाच करायचे. कोणाला जिंकायचे, कडावला जिंकायचे तर निश्चित कौशलला धावा कराव्या लागतील. ओळेला जिंकायचं असेल तर अश्विन कॅप्टनला त्या धावा थांबवाव्या लागतील. संघर्ष शिगेला पोचलाय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये कडाव विरोधात आर्या 11 ओवळे. 5 चेंडू 7ची गरज. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. स्वीपचा फटका, दर्जेदार स्ट्रोक आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आक्रमकता पाहतोय आपण कौशल गुरवची. षटकार आलाय त्याच्या बॅट मधून, एकटा नडलाय आर्या 11 ओवळे संघाच्या विरोधात. कुशल गुरव 9 चेंडू 26 वरती खेळतोय. आनंद पहा, कुठून फटका खेचलाय कौशल गुरवने. स्वीप मास्टर कौशल गुरव. 1 धावेची गरज आणि ते सलग 3रा कम्मालीची विजयी षटकार कडाव संघाचा. कर्जतचा कडाव संघ मात्र इथे विजयी झालाय पहिल्या सामन्यामध्ये. आर्या ओवळे या संघाच्या विरोधात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024ची कर्जतच्या कडाव संघाने इथे केले विजयी सुरुवात. आणि यातील सर्वात मोठं योगदान राहिलं कौशल गुरवचं. 2 षटकं टाकली त्याने, धावा दिल्या त्या अवघ्या 6 विकेट 1 घेतली आणि 10 चेंडू 32 धावा त्याने कुठल्या. सुपरस्टार ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट कौशल गुरव आणि त्याचं सेलिब्रेशन. दमदार कामगिरी कौशल गुरव कडून.